टेट 2025 साठी अतिशय इम्पॉर्टंट असे 3 क्वेश्चन आपण पूर्ण करत आहोत. त्यातला हा पहिला प्रश्न. 115% ऑफ 4880 वजा 85% ऑफ 1640 इज इक्वल टू व्हॉट. कोणत्याही संख्येला जर पर्सेंटेजचं चिन्ह लागलेलं असेल तर त्याला डिवायडेड बाय 100 समजायचं. हा प्रश्न आहे सिम्प्लिफिकेशनचा आणि परीक्षेमध्ये सिम्प्लिफिकेशनचे किमान 10 प्रश्न येतात. म्हणून 115x इथे 100 आले, इथे गुणिले म्हणणार कारण की ऑफ जो आहे तो गुणाकारामध्ये कन्वर्ट होत असते. 4880 वजा 85 इथे आलेले आहे 100 कारण की कोणत्याच संख्येला जर पर्सेंटेजचं चिन्ह लागलं असेल तर डिवायडेड बाय 100. इथे ऑफ म्हणजे गुणाकार 1640 बरोबर x. मित्रांनो या ठिकाणी बघा हा शून्य कॅन्सल कारण की असा आडवा भाग जातो. या ठिकाणी हा शून्य कॅन्सल आणि हा शून्य कॅन्सल, या ठिकाणी असा आडवा भाग गेलेला आहे. आता काय उरलं 115 भागिले 10 इथे 85 भागिले 10 कारण की हा जो गुणाकार आहे तो सर्वप्रथम सॉल्व्ह करावा लागेल, त्याच्यासोबतच हाही गुणाकार आपल्याला सॉल्व्ह करावा लागते. आता आपण या ठिकाणी काय करणार 5 ने भाग देऊया. 5 दोन्ही 10 आणि 5 3 15. या ठिकाणी 5 दोन्ही 10. आता असा आडवा भाग देऊ की बे 1 बे, बे दोन्ही 4, बे चूक 8 आणि बे चूक 8 झालं. म्हणजे प्रत्यक्ष भाग गेलेला इथं 23 गुणिले 2 4 4 म्हणजे 244 वजा. आता इथे सुद्धा आपण तसंच करूया. इथे 5 1 5 उरले किती 3 झाले किती 35. 5 7 35 17 आले आणि इथं काय आले 5 दोन्ही 10. असा आडवा भाग देऊ बे 1 बे, बे 8 16 आणि बे दोन्ही 4 म्हणजे या ठिकाणी आलेले आहे 17 गुणिले 82 इज इक्वल टू x. आता याचा गुणाकार करणे क्रमप्राप्त आहे आणि याचा पण गुणाकार करणे क्रमप्राप्त आहे. कसं आहे गुणाकार करा चालतं. आता या ठिकाणी तुम्ही बाजूला गुणाकार करू शकता किंवा या ठिकाणी गुणाकार करू शकता. मी या ठिकाणी बाजूला गुणाकार करतो. या ठिकाणी बघा 244 गुणिले 23 आहे की नाही. 23चा पाढा जर तुमच्या पाठ असेल तर निश्चितपणे पाढाच तुम्ही यूज करू शकता. ओके नाही जर असेल तर 3 चूक 12 हातचा 1, 3 चूक 12 ने किती 13 हातचा 1, 3 2 6 किती 7 नंतर क्रॉस बेचूक 8 आणि बे दोन्ही 4 या ठिकाणी 2 आले. 8 आणि 3 किती झाले 11 झाले. हातचा 1 8 आणि 8 16 हातचा 1 म्हणजे इथं आले 5. 5612 आले मित्र. सो या ठिकाणी 5612 मी लिहून घेतले वजा याचा गुणाकार मी इकडे करतो बघा 17 गुणिले 82. ओके आता या ठिकाणी 17 दोन्ही इथं 34 आले. इथं क्रॉस मारला 8 7 56 8 7 56 म्हणजे हातचे आले 5 8 1 8 8 आणि 5 किती होते 13 म्हणजे या ठिकाणी आलेले आहे 4 इथं लिहि तुम्ही बाजूला 4 9 3 1 म्हणजेच आन्सर या ठिकाणी येणार आहे 13,1394. ही इथं वजाबाकी करायला लागेल 1394. आता आपण फायनली वजाबाकी करणार आणि त्या वजाबाकीमध्ये आपल्याला काय दिसून येते बघा 2तून 4 जात नाही म्हणजे आडवं लिहिलं तर आडवंच वजाबाकी करायला पाहिजे आपण. 2तून 4 जात नाही मात्र 12तून 4 गेले 8 राहिले. 8 आहे का कुठे आहे प्रत्येक ठिकाणी 8 आहे या ठिकाणी. ठीक आहे या ठिकाणी हातचा दिला 1तून 10 जात नाही 11तून 10 गेले तर या ठिकाणी किती राहिले मित्र 11तून 10 गेले 1 राहिला. 18 कुठे आहे तर या ठिकाणी आहे. हे आन्सर फायनल आहे. पुन्हा करून बघू. हातचा 1 या ठिकाणी दिला 6तून 4 गेले 2 राहिले आणि 5तून 1 गेला 4 राहिला. प्रॉपर आन्सर आला आपल्याला 4218. हा प्रश्न तुम्हाला अगदी लवकर कसा येणार तुमची स्पीड जर गुणाकारामध्ये भागाकारामध्ये भक्कम असेल तर तुम्हाला याचा आन्सर प्रॉपर आणि कमी वेळेत निघेल. 4218 हे याचा प्रॉपर आन्सर आला. ए नंबरचा आन्सर राईट आहे. आता तुमचं काम काय की तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा. असा प्रश्न दिसला की पहिले व्हिडिओ पॉज करायचा तुम्ही सॉल्व्ह करायचा. सॉल्व्ह केल्यानंतर मग व्हिडिओ चालू करायचा आणि तुम्ही आन्सर व्हेरीफाय करून बघायचं. हे तुम्हाला दिलेलं मी होमवर्क आहे असं समजा. ठीक आहे. दिशानिर्देश आहे 1 ते 5 म्हणजेच या प्रकारचे प्रश्न 5 विचारले जाऊ शकतात. खालील प्रश्नामध्ये प्रश्नचिन्ह व्हॉटच्या जागी अंदाजी कोणती किंमत येईल ते ठरवा. आता अंदाजी किंमत म्हणजे काय अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. हा जो प्रश्न आहे ना हा प्रश्न येतो सिम्प्लिफिकेशनशी रिलेटेड. सिम्प्लिफिकेशन सोबतच अप्रॉक्सिमेशन नावाचं चॅप्टर असते. त्या अप्रॉक्सिमेशन म्हणजेच अंदाजे मूल्य काढण्याच्या संदर्भातील हा प्रश्न. यामध्ये आपल्याला ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या थोड्या चेंज कराव्या लागतात. आता चेंज कसे करणार आपण की पॉइंट नंतरचा अंक 5 6 7 किंवा 8 किंवा 9 जर असेल तर पॉइंटच्या आधीचा अंक 1 ने वाढवून द्यावा लागते. आता या ठिकाणी पॉइंट नंतरचा अंक 9 आहे म्हणून आपण
ह्या एकचा काय करणार 2 करणार, म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय आलं 422 आले प्लस या ठिकाणी पॉइंट नंतरचा अंक हा 5 पेक्षा जर कमी असेल तर पॉइंट नंतरचे सर्व जे डिजिट आहे ते नष्ट करायचे, म्हणजे या ठिकाणी आलेला आहे 478. इथे ब्रॅकेट आहे इथे ब्रॅकेट आहे म्हणून इथे आपण असा ब्रॅकेट दिला डिवाइडेड बाय एक्स, वाटला आपण एक्स म्हणणार इज इक्वल टू 60.029 आहे. पॉइंट नंतर 0 आला, पॉइंट नंतर 5 पेक्षा कमी जर अंक आलेला असेल तर आपण तो नष्ट करत असतो पॉइंट नंतरचा, म्हणजे या ठिकाणी आले 60. आता बघा सर्वप्रथम बॉडमाच्या नियमानुसार आपल्याला ब्रॅकेट सॉल्व्ह करावं लागेल आणि ब्रॅकेट सॉल्व्ह करत असताना 8 आणि 2 किती 10, हात चावला 1, 8 आणि 2 किती 10, हात चावला 1, 4 आणि 4 8 आणि किती 9, 900 आले बरोबर. 900 भागिले हा x बरोबर 60. तुम्हाला मी या ठिकाणी नेहमी बेसिक सांगितलेलं आहे, ते बेसिक कोणतं आहे की बरोबरच्या आधी x आहे आणि त्याच्या आधी जर भागाकाराचं चिन्ह असो किंवा वजाचं चिन्ह असो आपण काय करतो हा 60 आतमध्ये टाकतो आणि हा x बाहेर फेकून देतो, म्हणजे आपण काय करणार याला 900 भागिले डायरेक्टली लिहितो आता भागिले 60 बरोबर x. हे सॉल्व्ह केले की आपल्याला आन्सर आलं 0 0 या ठिकाणी कॅन्सल झाला 6 1 6 6 1 6 9 मधून 6 गेले उरले 3 झाले 30 6 5 30 म्हणजे प्रॉपर आन्सर आला आपल्याला 15. सो ई ऑप्शन या ठिकाणी राईट येतो, ई ऑप्शन राईट येतो. बघा चेक करूया राईट आहे मित्रा. तिसरा प्रश्न बघा, तिसरा प्रश्न पुन्हा आपण हा सिम्प्लिफिकेशनशी रिलेटेड घेतला कारण की सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन आपल्याला भरपूरच सॉल्व्ह करायचे आहे. 1125 वजा 274 वजा 323 पहिला ब्रॅकेट कंप्लीट भागिले सेकंड ब्रॅकेट मध्ये 875 वजा 654 वजा 155 बरोबर व्हॉट. हे का मी वाचून दाखवलं कारण की बॉडमाच्या नियमानुसार असं सांगितलं जातं की पहिले बेरीज करा नंतर वजाबाकी करा, परंतु या ठिकाणी सगळे वजा आलेले आहे म्हणून आपण एक्सचा त्याला इकडच्या साईडनं वजा वजा करत नाही. आता याची जर वजाबाकी आपण अशी केली तर बघा डायरेक्टलीच करायची, 5तून 4 गेले 1 राहिला, 2तून 7 जात नाही म्हणून 12तून 7 गेले 5 राहिले, 7 आणि 5 12 हातचा एक या ठिकाणी दिला, 1तून 3 जात नाही म्हणून 11तून 3 गेले किती राहतात 8 राहतात, 8 आणि 3 11 हातचा एक या ठिकाणी दिला तर 0 राहिला बरोबर की नाही. 851 आले. आता 851 वजा 323 हे ब्रॅकेट भागिले नंतर करू आपण. आता या ठिकाणी 1तून 3 7 नाही म्हणून 11तून 3 गेले, 11तून 3 गेले बघा 11तून 3 गेले 8 आणि 3 11 होतात, हातचा एक या ठिकाणी दिला, 5तून 3 गेले 2 राहिले आणि 8तून 3 गेले 5 राहिले, 528 आले म्हणजे ह्या ब्रॅकेटचा आन्सर आला 528. आता दुसऱ्या ब्रॅकेटकडे जाऊ आपण. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये सुद्धा तसंच बघूया, 5तून 4 गेले 1 राहिला, 7तून 5 गेले 2 राहिले आणि 8तून 6 गेले 2 राहिले वजा 155. आता या ठिकाणी बघा 1तून 5 गेले, 11तून 5 गेले 6 राहिले, हातचा एक, 2तून 6 जात नाही, 12तून 6 गेले 6 राहिले आणि या ठिकाणी 2तून 2 गेले 0 राहिले म्हणजे भागिले 66 इज इक्वल टू व्हॉट. डायरेक्टच आपण आता याचा आन्सर देणार. तुम्हाला जर विभाज्यतेच्या कसोट्या माहित असेल तर तुम्ही याचा आन्सर बिलकुल लगेच देऊ शकता. कसं बघा 11 सकम 66, 11 चूक 44, 11 55 जास्त होते म्हणजे 11 चूक 44 म्हणजे 44 म्हटलं तर 8 उरतात, हे 8 88 होते, 11 8 88. आता 48 भागिले 6 आहे, 6 1 6 6 8 48 म्हणजे प्रॉपर आन्सर आला आपल्याला 8. या ठिकाणी डी ऑप्शन मध्ये 8 आहे म्हणून आन्सर आपल्याला आलं 8. येस मित्रांनो, आपण आतापर्यंत कोणकोणते आन्सर काढले बघा. पहिल्यामध्ये एक मध्ये आपण 4218 सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन होता, पहिला ऑप्शन राईट आलं. सेकंड याच्यामध्ये आपल्याला आन्सर आलं 15, ई ऑप्शन आपला राईट आलं. आणि थर्ड जो प्रश्न आपण घेतला तो पण सिम्प्लिफिकेशनशी होता तर त्याचा आन्सर आपण प्रॉपर काढला आहे 8. आता आपण आन्सर शीट बघू. 4218 आला आपला आन्सर, 15 पण आला आणि 8 पण आला म्हणजे आपण जे आन्सर काढले ते अतिशय राईट आहे. आता तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की ओनली टेट 2025 साठी आयबीपीएस पॅटर्ननुसार टेस्ट सिरीज मी लॉन्च केलेली आहे. त्याची फी ही 200 रुपये आहे. तुम्हाला 10 पेपर मिळेल आणि ते सर्व पेपर वीकली आहेत. संडे फुल लेंथ पेपर आहे, 200 मार्काचा पेपर आहे. म्हणजे 200 मार्काचा पेपर याच्यासाठी की मराठीचे 15 मार्क्स, इंग्रजीचे 15 मार्क्स, चाइल्ड सायकोलॉजी अँड पेडागॉजी म्हणजेच बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचे 30 मार्क्स, त्याच्यानंतर जीके म्हणजेच करंट अफेअर्स आणि आपले काही पुस्तकी ज्ञान याच्या संदर्भात 30 मार्क्स, त्याच्यानंतर येतं गणिताचे 30 मार्क्स आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजेच आयबीपीएस पॅटर्ननुसार गणित आणि रिझनिंग विचारले जाते म्हणून 30 + 80 म्हणजेच 80 मार्काचं रिझनिंग असे करून 200 मार्क्सचा पेपर मी घेतोय. त्या पेपरला तुम्ही जॉईन व्हा. या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता 7709119501. ओके,
थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.